Hello student. Next point. AC circuit containing resistance, inductance and capacitance in series. म्हणजेच काय? LCR सर्किट. यामध्ये बघा काय करायचं आहे? LCR सर्किट म्हणजे काय हो? इंडक्टन्स, कॅपॅसिटर अँड रेझिस्टर. या तिघांचं कॉम्बिनेशन करायचं आणि हे तिघांचं पण कॉम्बिनेशन कसं सांगितलं त्यांनी सिरीज मध्ये सांगितलंय. आणि त्यासाठी आपल्याला EMF आणि करंट मधला काय फाइंड आउट करायचा आहे? फेज अँगल फाइंड आउट करायचा आहे. त्यानंतर त्या ठिकाणचं रिझल्टंट व्होल्टेज आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि जेव्हा आपण रिझल्टंट व्होल्टेज फाइंड आउट करू तेव्हा एक आपल्याला क्वांटिटी मिळेल आणि ती जी काही क्वांटिटी असेल ती इम्पिडन्स नावाची क्वांटिटी असेल. आतापर्यंत आपण काय बघितलं? रेजिस्टर, इंडक्टिव्ह कॅपॅसिटर, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. आणि ह्या तिघांचं जेव्हा कॉम्बिनेशन येईल तेव्हा आपल्याला रेजिस्टरच्या भाषेमध्ये कोणाची क्वांटिटी मिळेल? एक इम्पिडन्स ही क्वांटिटी मिळणार आहे. मग ह्या ठिकाणी सर्किट बघा काय सांगितलंय. हे जी काही तीन कॉम्पोनंट आपण घेणार आहे हे कसे घ्यायचे तुम्हाला इन सिरीज मध्ये घ्यायचे. सुरुवातीला काय सांगितलं की इंडक्टर, त्यानंतर काय सांगितलं कॅपॅसिटर, त्यानंतर काय सांगितलं रेझिस्टर. हे तीन कसे सांगितले? सिरीज मध्ये. आणि त्याच्या ऍक्रॉस आपण काय अप्लाय करतो? तुमचं हे अल्टरनेटिंग व्होल्टेज E. आणि या सर्किट मध्ये करंट काय होईल? तुमचा फ्लो होईल करंट I. आणि तो करंट किती असणार आहे तुमचा? I इज इक्वल टू I0 sin ओमेगा t. आणि रेझिस्टर मध्ये इन सिरीज मध्ये तुमचा जो करंट असेल हा कसा असेल? सेम असेल. हे लक्षात ठेवा. इथे हा काय तुमचा कॅपॅसिटर, इथे काय तुमचा हा इंडक्टर, इथे हा तुमचा काय रेझिस्टर आहे. फक्त आपण इथे नाव लिहूया. R म्हणजे रेझिस्टर, X म्हणजे काय होतं तुमचा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आणि XL म्हणजे काय होतं तुमचा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. ओके. आता ह्या तिघांच्या पण आपण काय बघितलं होतं? सिंपल फेजर डायग्राम बघितला होता. त्या सिंपल फेजर डायग्राम सुरुवातीला आपण रेझिस्टर बघितलं होतं. रेझिस्टर साठी करंट आणि EMF साठी जे काही फेजर डायग्राम मिळत होत्या ह्या दोघांच्या पण डायरेक्शन आपल्याला कशा मिळत होत्या? सेम मिळत होत्या. म्हणजे यांच्यातला जो काही फेज डिफरन्स होता हा किती होता तुमचा? 0 होता. नंतर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणजे कॅपॅसिटर साठी कोण लीड करतोय? तुमचा करंट लीड करत होता. आणि पाठीमागे कोण होता? तुमचा EMF म्हणजे EC. आणि ह्या दोघांना फेज डिफरन्स किती सांगितला त्यांनी? 90 डिग्री. इथे काय होतं तुमचा करंट I आहे. त्यानंतर इंडक्टर मध्ये लीड कोण करतोय? तुमचा EMF. आणि पाठीमागे कोण आहे तुमचा? करंट I. आणि लीड कोण करतोय? तुमचा इंडक्टर EL. ह्या काय प्रत्येकाच्या फेजर सिंपल फेजर डायग्राम आहे. आता बघा इथं तुम्ही काय करायचे? अल्टरनेटिंग व्होल्टेज घेतले करंट I I0 sin ओमेगा t. ओके. मग ह्या प्रत्येकाच्या ठिकाणी आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? पोटेन्शियल डिफरन्स फाइंड आउट. म्हणजे याच्या अक्रॉस किती पोटेन्शियल असेल, याच्या अक्रॉस किती पोटेन्शियल असेल, याच्या अक्रॉस किती पोटेन्शियल असणार आहे. मग ह्या फेजर डायग्राम वरून आपण बघा काय सांगू शकतो? ह्याच्या एक फेजर डायग्राम मध्ये ह्या तिघांचं आपल्याला काय करायचं आहे? कॉम्बिनेशन करायचं आहे. एक मेन फेजर डायग्राम काय करायची आपल्याला? क्रिएट करायची. पण तत्पूर्वी मला सांगायचं काय? याच्या अक्रॉस काहीतरी आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स मिळेल, याच्या अक्रॉस पण काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स आणि याच्या अक्रॉस सुद्धा काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स. अकॉर्डिंग टू ओम्स लॉ. ओम्स लॉ काय सांगता येतं? V इज इक्वल टू I इंटू R. म्हणजे करंट इंटू रेझिस्टर. हे काय तुमचं अकॉर्डिंग टू ओम्स लॉ. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे I इंटू R. मग ह्या प्रत्येकाच्या अक्रॉस आपल्याला काय सांगायचं? आता पोटेन्शियल डिफरन्स सांगायचा आहे. मग V म्हणजे काय होतं तुमचा? EMF आहे. मग या ठिकाणी बघा हा जो काही EL आहे हा काय तुमचा इंडक्टिव्ह EMF आहे. म्हणजे EL इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स काय सांगितलं? अकॉर्डिंग टू ओम्स लॉ I इंटू R. करंट काय तुमचा या सर्किट मध्ये सारखाच आहे. काय तो I इंटू रेझिस्टर कोण आहे तुमचा? हा तुमचा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. काय क्वांटिटी? XL. त्यानंतर आता कॅपॅसिटिव्ह साठी
काय आहे तुमचं EC. कॅपॅसिटिव्हसाठी काय आहे AC इज इक्वल टू I इंटू X इंटू C. अँड आता कोणासाठी काय आहे फक्त रेजिस्टरसाठी काय आहे ER इज इक्वल टू I इंटू R. या तिघांचे काय झालं म्हणजे जे काही तीन कामं घेतले इंडक्टर कॅपॅसिटर आणि रेजिस्टर यांच्या ऐवजी आपण काय फाइंड आउट केलं पोटेन्शियल डिफरन्स. ओके त्यानंतर बघा आता मी काय सांगतोय त्यांनी काय टेस्ट केली आहे. आता ते म्हणतात की L इज ग्रेटर दॅन AC. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट L इज ग्रेटर दॅन AC. मग हे कसं होतंय ते लक्षात घ्या. आपण काय करू आता इथून फेजर डायग्राम ड्रॉ करू. इथे मी काय करतोय फेजर डायग्राम. या फेजर डायग्राम मध्ये आपण सगळे सांगता येईल. मग ते लक्षात घ्या की मला सांगायचं काय याच्यात काय येणार आहे. मग फेजर डायग्राम मध्ये काय सांगितलं ते काय दोन्ही एकाच डायरेक्शन मध्ये हे दोन्ही पण काय तुमचे एकाच डायरेक्शन मध्ये म्हणजे इथे काय येईल तुमचा ER आणि याच डायरेक्शन मध्ये काय येईल तुमचा I. त्यानंतर इंडक्टर मध्ये लीड कोण करतोय EMF काय करतोय लीड करतोय. इथे काय येणार तुमचा EF आणि पाठीमागे कोण आहे तुमचा EMF चे पण कशामध्ये येतो कॅपॅसिटर मध्ये म्हणजे इथे काय येईल तुमचा EC. आणि तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय नेट व्होल्टेज फाइंड आउट करायचंय. तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय नेट व्होल्टेज म्हणजे तुम्हाला या ठिकाणी E0 फाइंड आउट करायचं. या ठिकाणी काय फाइंड आउट करायचंय E0 फाइंड आउट करायचंय. परंतु मी केस काय घेतली बघा ही तुमची फेजर डायग्राम आहे आणि इथे जो काही अँगल तयार झाला हा फेज अँगल फाय आहे. हा फेज अँगल फाय हा सुद्धा आपल्याला काय करायचा आहे फाइंड आउट करायचा आहे. ओके ह्या माहित नाही आपल्याला किती आहे तो आपल्याला काय करायचं तो फाइंड आउट करायचा आहे. मी काय केलंय याचे काही सिंपल फेजर डायग्राम मध्ये इथे ड्रॉ करून घेतलाय. रेजिस्टर साठी ER करंट एकाच फेज मध्ये करंटच्या भाषेमध्ये इंडक्टर काय करतोय लीड करतोय आणि कॅपॅसिटर मध्ये इंडक्टिव्ह रिएक्टन्स काय करतोय लीड करतोय आणि कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स काय करतोय या ठिकाणी करंट मध्ये पाठीमागे जातोय. ओके त्यानंतर बघा केस काय करायचं आपल्याला की इथे ते काय म्हणतात ते EL इज ग्रेटर दॅन AC. म्हणजे इंडक्टिव्हचं व्होल्टेज हे कॅपॅसिटिव्हच्या व्होल्टेज पेक्षा कसं सांगितलं जास्त सांगितलं. म्हणजे काय करा इथे जे काही EMF चं व्होल्टेज म्हणजे इथे जो काही EMF असेल कॅपॅसिटिव्हचा तो काय करा ह्या इंडक्टिव्ह मधून मायनस करा. म्हणजे इथे जी काही क्वांटिटी मिळेल आपल्याला ते एकदा लक्षात घ्या. म्हणजे ह्या ठिकाणी ही जी काही क्वांटिटी मिळेल या ठिकाणची व्हॅल्यू जी मिळेल ही किती मिळेल EL मायनस AC मिळेल. EL मायनस AC कारण असं का केलं तर EL इज ग्रेटर दॅन AC सांगितलं म्हणजे जो इंडक्टिव्ह व्होल्टेज असेल जो इंडक्टिव्ह EMF असेल ते कसं असेल आपलं पॉझिटिव्ह मध्ये असेल. ते काय केलं याच्या ह्या इंडक्टिव्ह व्होल्टेज मधून कॅपॅसिटिव्ह व्होल्टेज काय केलं मी मायनस केलं आणि किती मिळते EL मायनस EC. जर या ठिकाणची व्हॅल्यू आपल्याला किती मिळते EL मायनस EC मिळत असेल तर या ठिकाणची पण व्हॅल्यू किती असणार आहे तुमची या ठिकाणची व्हॅल्यू पण किती असेल EL मायनस AC. कारण का ही कशी एकमेकांना पॅरलल असतात. ओके इथपर्यंत आले का ओके. आणि आता आपल्याला काय फाइंड आउट करायचंय आपल्याला फाइंड आउट करायचंय नेट व्होल्टेज म्हणजे नेट EMF फाइंड आउट करायचंय. म्हणजे हे दोन असे कन्सिडर करा की हे दोन काय तुमचे वेक्टर आहे. जर दोन वेक्टर असेल तर त्यांचा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे रिजल्टंट व्होल्टेज किंवा रिजल्टंट EMF आपल्याला काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे. मग ते कसं करणार फ्रॉम फेजर डायग्राम काय फाइंड आउट करायचं तुमचा E0 फाइंड आउट करायचं म्हणजे त्याचं काय करणार स्क्वेअर इज इक्वल टू इथे काय तुमचा ER म्हणजे काय येतो ER स्क्वेअर प्लस EL घेणार का नाही EL नाही घ्यायचा आणि EC पण नाही घ्यायचा. आपण EL मधून EC काय केला मायनस केला. क्वांटिटी काय आली तुमची इन ब्रॅकेट EL मायनस EC होल ब्रॅकेट स्क्वेअर हे मिळते आपल्याला. म्हणजे E0 स्क्वेअर इज इक्वल टू ER स्क्वेअर प्लस ब्रॅकेट EL मायनस EC होल ब्रॅकेट स्क्वेअर. आले इथपर्यंत. त्यानंतर बघा आता मला सांगायचं काय
फाइंड आउट केल्या म्हणून ह्या व्हॅल्यूज काय करा इथे सबस्टिट्यूट करा. फक्त सबस्टिट्यूट करत असताना इथे आपण करंट आय घेतला फक्त इथे काय करा पिक करंटच्या भाषेमध्ये फक्त राईट करायचं आपल्याला. म्हणजे इथे आय ऐवजी आपण इथे काय लिहिणार फक्त आय नॉट लिहिणार आहे. मग सुरुवातीला ई आर व्हॅल्यू काय मिळाली आय इंटू आर फक्त आय ऐवजी पिक करंट लिहायचं आहे. म्हणजे काय लिहिलो आय नॉट स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट EL साठी काय आहे आय नॉट इंटू एक्सएल मायनस इसी साठी काय आहे आय नॉट इंटू एक्सी होल ब्रॅकेट स्क्वेअर. इथून काय होईल या ठिकाणी बघा आय नॉट आहे इथे पण आय नॉट आहे आणि स्क्वेअर म्हणजे या ब्रॅकेटमधून काय करा आय नॉट स्क्वेअर कॉमन घेऊया आय नॉट स्क्वेअर आर स्क्वेअर प्लस आय नॉट स्क्वेअर इन ब्रॅकेट काय एक्सएल मायनस एक्सी होल ब्रॅकेट स्क्वेअर. पुन्हा ह्या दोन क्वांटिटी मध्ये काय कॉमन येईल आय नॉट स्क्वेअर कॉमन येईल. इथे लिहूया ते therefore E naught square is equal to I naught square bracket R square plus in bracket XL minus XC bracket square bracket complete. ओके इथपर्यंत मिळते. आता इथे E naught square इथे I naught square आणि होल ब्रॅकेट क्वांटिटी आहे. मग मला काय करायचं इथला स्क्वेअर काढून टाकायचा आहे. पण हा स्क्वेअर जेव्हा काढणार आहे तेव्हा काय मिळतो E naught is equal to I naught in square root ही होल क्वांटिटी काय येईल R square plus XL minus XC होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता या ठिकाणी हा जो I naught आहे तो काय करा या E naught ला डिवाइड करा म्हणजे काय मिळेल तुम्हाला E naught upon I naught is equal to square root R square plus XL minus XC whole bracket square. ही क्वांटिटी मिळते आणि अकॉर्डिंग टू ओम्स लॉ काय सांगितलं जातं आपला E naught upon I naught is equal to R. म्हणजे ही जी काही क्वांटिटी मिळते ही रेझिस्टरची नेट रिझल्टंट क्वांटिटी मिळते रेझिस्टरची हे लक्षात घ्या. परंतु इथे रेझिस्टर पण प्रेझेंट आहे आणि रिॲक्टन्स पण प्रेझेंट आहे. जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा आपण त्याला काय म्हणतोय इम्पिडन्स म्हणतोय. हे लक्षात ठेवा. ही जी काही क्वांटिटी आपल्याला मिळाली या ठिकाणी या क्वांटिटीला आपण काय म्हणतोय इम्पिडन्स आणि तो इम्पिडन्सचा सिम्बॉल तुमचा काय आहे Z म्हणजे E naught upon I naught is equal to Z. हा Z म्हणजे काय तुमची ही होल क्वांटिटी आहे आणि या होल क्वांटिटीला आपण काय म्हणतोय इम्पिडन्स where Z is equal to square root R square plus XL minus XC whole bracket square. ओके म्हणजेच आपल्याला आपण काय म्हणतोय इज कॉल्ड इम्पिडन्स. हे महत्वाचं आहे इज कॉल्ड इम्पिडन्स म्हणजे Z is equal to square root R square plus bracket XL minus XC bracket square. याला आपण काय म्हणतो ह्या होल क्वांटिटीला इम्पिडन्स म्हणतोय. सिम्बॉल काय तुमचा Z. अगेन इम्पिडन्स साठी एक ओम आपलं SI युनिट काय येईल ओम काय पुन्हा काय तुमची रेझिस्टरचीच क्वांटिटी आहे हे लक्षात घ्या त्या ठिकाणी. मग बघा तुम्ही नेट रिझल्टंट म्हणजे काय हो रिझल्टंट व्होल्टेज फाइंड आउट केलं I naught in square root R square plus in bracket XL minus XC whole bracket square. ओके त्यानंतर काय फाइंड आउट केलं ही क्वांटिटी मिळाली. या क्वांटिटीला तुम्ही काय म्हटले Z म्हणजे Z म्हणजे काय होतो तुमचा इम्पिडन्स. नाव आता काय फाइंड आउट करायचं आपल्याला फेज अँगल बाय फाइंड आउट करायचा आहे. तो कसा फाइंड आउट करायचा ते लक्षात घ्या. या ठिकाणी एक ट्रायंगल ड्रॉ करतो म्हणजे काय असेल त्या ठिकाणचा परपेंडिक्युलर डिस्टन्स. त्याच्यावर आपण इम्पिडन्स ट्रायंगल सुद्धा म्हणू शकतो त्याला. हा काय तुमचा फाय आणि इथे लक्षात घ्या इथे हा ट्रायंगल कन्सिडर करतोय. हा ट्रायंगल इथं व्हॅल्यू काय तुमची ई आर असं इमॅजिन करा. पण इथं व्हॅल्यू काय येणार आहे तुमची
फाय झालं EM मायनस EC अपॉन E आता तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे फाय फाइंड आउट करायचं म्हणजे tan फाय इज इक्वल हे सांगता काय EL मायनस EC अपॉन ER आणि याच्या आपण व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या होत्या त्या व्हॅल्यूज इथे सबस्टिट्यूट करा म्हणजे काय मिळेल तुम्हाला I into XL minus I into XC upon I into R I काय करा कॉमन घ्या म्हणजे काय मिळेल I in bracket XL minus XC upon I into R I will cancel and tan phi is equal to XL minus XC upon R and therefore phi is equal to tan inverse in bracket XL minus XC upon R काय मिळतो तुम्हाला फेज अँगल मिळतो काय मिळतो तुम्हाला फेज अँगल तुम्हाला इंटिग्रलचे इक्वेशन काय मिळालं होतं z is equal to square root r square plus xl minus xc whole bracket square फेज अँगल between tan inverse in bracket xl minus xc upon r इथे या ट्रायंगलला आपण काय म्हणू शकतो इम्पिडन्स ट्रायंगल फक्त इथं व्हॅल्यूज काय करायचं चेंज करा EL EC ऐवजी फक्त इथे काय लिहा XL XC इथे काय लिहा सिंपल R XL XC इथे लिहिलं इम्पिडन्स मध्ये ओके आणि R इथे लिहिलं आणि Z चा स्क्वेअर म्हणजे Z इज इक्वल टू स्क्वेअर रूट R स्क्वेअर प्लस XL XC होल ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे ह्या ट्रायंगल आपण इम्पिडन्स ट्रायंगल सुद्धा म्हणू शकतो फाय ची व्हॅल्यू आताच फाइंड आउट केली tan इनवर्स इन ब्रॅकेट XL XC अपॉन R या पॉइंट मध्ये दोन इक्वेशन अशी लिहिली जातात I is equal to I naught sin in bracket omega t plus phi and E is equal to E naught sin in bracket omega t plus phi मग हा phi काय आहे का बरं इथं phi रिप्रेझेंट करायचा E is equal to sin omega t I is equal to I naught sin omega t असं होतं पण इथे दोन्ही इक्वेशन मध्ये काय लिहिलंय प्लस फाय ऍड केलाय हा प्लस फाय काय सांगतोय कोण लीड करतोय कोण बिहाइंडला राहतोय हा फेज एकदम सांगतोय या ठिकाणी म्हणून आपण काय करायचं प्लस फाय किंवा मायनस फाय सुद्धा आपण काय करू शकतो त्या ठिकाणी ऍड करू शकतो कोण लीड करतोय आणि कोण बिहाइंडला राहतोय तो हा काय सांगितलं या ठिकाणचा फेज अँगल म्हणजेच काय होतं त्या ठिकाणचा फेज डिफरन्स तर याच्या सिंपल तीन केसेस आहेत तर पहिली केस बघा काय सांगितली पहिल्या केस मध्ये केस नंबर फर्स्ट पहिली केस सांगितली XL is equal to XC काय सांगितली पहिली केस XL is equal to XC मग या ठिकाणी हे इक्वेशन इमॅजिन करा tan phi is equal to this one हे इक्वेशन काय tan phi is equal to XL minus XC upon R आणि हे दोन्ही पण कसे सांगितले इक्वल सांगितले म्हणजे ही होल क्वांटिटी काय सांगितली तुमची 0 झाली म्हणजे काय therefore tan phi is equal to 0 म्हणजे करंट आणि EMF हे दोन्ही पण कसे असतील तुमचे इन फेज असतील हे लक्षात घ्या या ठिकाणी करंट आणि EMF हे कसे असतील तुमचे इन फेज मध्ये असतील कारण की त्या दोघांमधला फेज डिफरन्स किती आला तुमचा 0 आला त्यानंतर जे काही तुमचं AC सर्किट आहे AC सर्किट कोणासाठी LCR सर्किटसाठी म्हणजे ते कसं असेल तुमचं नॉन इंडक्टिव्ह असेल ते सर्किट कसं असेल नॉन इंडक्टिव्ह सेकंड केस नंबर सेकंड केस मध्ये तुम्ही काय सांगितलं XL is greater than XC XL is greater than XC इथून पुन्हा तुम्हाला काय सांगायचं tan phi सांगायचं काय मग tan phi च्या वर बघायचं या पुन्हा काय सांगितलं याच्यापेक्षा XL ची व्हॅल्यू कशी सांगितली आपण जास्त सांगितली म्हणजे थोडक्यात काय EL कसं आहे EC पेक्षा जास्त म्हणजे क्वांटिटी कशी येते तुमची पॉझिटिव्ह येते म्हणजे इथं 10 व्होल्टेज आहे तिथे 5 व्होल्टेज 10 मधून 5 गेलं आहे तिथे 5 म्हणजे जे व्होल्टेज तुम्हाला मिळते हे कशामध्ये मिळते पॉझिटिव्ह मध्ये मिळते म्हणजे तुमचा जो tan phi असेल हा कसा असेल पॉझिटिव्ह म्हणजेच phi कसा असेल
पॉझिटिव्ह असेल, I पण कसा असेल पॉझिटिव्ह असेल. मग या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं काय आहे की करंट आणि EMF हे जे काही असणार आहे यांच्यामधला जो काही फेज असणार आहे हा किती असेल तुमचा, आता हा किती तुमचा फेज फाय आहे. पण ह्या पॉइंटमध्ये लीड कोण करतंय, एक्सेल मोठा आहे बरोबर की नाही, म्हणजे हे जे काही सर्किट दाखवलं हे कोण म्हणून डॉमिनेट होणार आहे, इंडक्टिव्ह म्हणून डॉमिनेट होणार आहे. आणि इंडक्टरच्या सर्किटमध्ये लीड कोण करतंय, व्होल्टेज लीड करते. लीड कोण करेल, लीड व्होल्टेज लीड करणार आहे. आणि पाठीमागे कोण असेल, बिहाइंड कोण असेल तुमचा, करंट असेल. बिहाइंड कोण असेल तुमचा, करंट असेल. ओके, हे लक्षात घ्या. बिहाइंड कोण असेल, करंट. लीड कोण करतंय, व्होल्टेज. यांच्यामधला फेज अँगल किती असेल तुमचा, फाय असेल. आणि हे सर्किट काय म्हणून डॉमिनेट होईल, इंडक्टिव्ह सर्किट म्हणून डॉमिनेट होईल. ओके, नेक्स्ट केस फर्स्ट. तिसऱ्या केस मध्ये एक्झॅक्टली याच्या अपोजिट करायचं. तिसऱ्या केस मध्ये काय, एक्झॅक्टली याच्या अपोजिट म्हणजे काय होईल, एक्सेल लेस दॅन एक्स. मग टॅन फाय काय मिळेल तुम्हाला, टॅन फाय निगेटिव्ह, म्हणजेच फाय पण काय मिळेल, निगेटिव्ह. मग या ठिकाणी बघा कॅपॅसिटरचं सर्किट म्हणून काय करेल तो आता डॉमिनेट होईल. कारण की एक्सी कसा आहे तुमचा जास्त आहे, म्हणजे हे जे सर्किट असेल हे कसं असेल, कॅपॅसिटर म्हणून डॉमिनेट होणार आहे. आणि कॅपॅसिटर म्हणून जर डॉमिनेट होत असेल तर कॅपॅसिटरच्या सर्किटमध्ये कोण लीड करतंय, करंट लीड करतोय. आणि पाठीमागे कोण आहे तुमचं, व्होल्टेज आहे. हे एक महत्त्वाचं स्टेटमेंट, हे लक्षात घ्या. तुमच्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये हे चुकलेलं आहे. स्टेट बोर्डच्या बुकमध्ये व्होल्टेज लीड करते, करंट पाठीमागे बाय फेज अँगल फाय. असं नाहीये की कॅपॅसिटरची ही जी काही केस आहे या केसमध्ये तर त्या ठिकाणी काय पाहिजे होतं, करंट लीड्स द व्होल्टेज बाय फेज अँगल फाय. म्हणजे या ठिकाणी करंट काय करतोय तुमचा, लीड करतोय कोण, आणि लीड करतोय आणि व्होल्टेज काय तुमचं पाठीमागे. त्यांच्यामधला जो फेज अँगल आहे हा किती होतो तुमचा, फाय आहे पुन्हा. आणि हे जे काही सर्किट आहे हे कॅपॅसिटिव्ह सर्किट म्हणून काय होत आहे, डॉमिनेट होत आहे. ओके.